नमस्कार सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 2.5 पाहणार आहोत। चला तर त्यामधील पहिला प्रश्न, पहिल्या 6 विषम संख्येची सरासरी किती? याच्यासाठी तुम्हाला विषम संख्या म्हणजे काय हे अगोदर माहिती असायला हवी। बघा, पहिल्या 6 विषम संख्या लिहून घेऊ आपण। 1 + 3 5 + 7 + 9 + 11। पहा, ह्या सर्व विषम संख्या आहेत। यांची सरासरी काढायची म्हणजे याला 1 2 3 4 5 6 संख्येतून 6 ने भागायचं। पहा तर मग 11 29 20 7 27 30 35 36 36 भागिले 6 6 1 6 6 6 36। पहिल्या 6 विषम संख्येची सरासरी 6 येते। ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी आपले उत्तर असेल। पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढचा प्रश्न आहे, पहा असा प्रश्न आपण स्वाध्याय 2.4 मध्ये पाहिलेले आहेत। तरी हा प्रश्न या ठिकाणी पाहूया आपण। रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले। पहा, जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले, तर तिघांच्या गुणांची बेरीज दिलेली आहे। तर आपल्याला जॉर्जचे गुण काढायचे। तर पहा, अगोदर आपण हे लिहून घ्यायचं, रहीम, त्यानंतर कोण आहे दिनेश, आणि त्यानंतर आहे जॉर्ज। पहा, या ठिकाणी जर आपण रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक आहेत रहीमला, मग दिनेशचे गुण जर x पकडले तर रहीमचे होतील x + 10। ठीक आहे। पुढं जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी म्हणाले। या ठिकाणी जॉर्जला हे रहीमचे गुण हे येतं, मग रहीमचे गुण लिहायचे अगोदर आणि जॉर्जला 25 कमी आहेत म्हणून -25 करायचं। आता हे जर समीकरण सोडून घेतलं तर याचं उत्तर येईल, x ला x राहतील, हे वजा आहे ते अधिक आहे ते वजाबाकी होईल, म्हणजे याचं उत्तर येईल -15। म्हणजे जॉर्जचे गुण होतील x - 15। त्या तिघांची बेरीज आपल्याला दिलेली आहे। इथे लिहू आपण, x + 10 + x + x - 15 बरोबर येणार आहे आपलं 235। बघा, 1 2 3 x लिहून टाकू। आता हे अधिक आहेत हे वजा आहेत म्हणजे वजाबाकी होईल या ठिकाणी। मग काय होईल आपलं, 15 मधून 10 जातील, -5 उरतील, 235। या -5 बाजू बदलल्या प्लस होतील, 3x बरोबर 235 + 5। या ठिकाणी होईल 3x बरोबर 240। ठीक आहे। आता हे 3 जे आहेत, 3 आहे ते इथं गुणाकारात तिकडे जातील भागाकारात। x बरोबर होईल 240 भागिले 3, 3 1 3 3 8 24 80। या ठिकाणी x ची किंमत 80 आली। याचा अर्थ दिनेशचे गुण आपल्याला किती आले तर 80, दिनेशचे आलेत 80 आणि विचारलेत कोणाला, जॉर्ज। मग जॉर्जचे गुण आहेत x - 15। x ची किंमत किती आहे आपली 80, मग लिहायचं 80 - 15 बरोबर येईल 65। हे असतील जॉर्जचे गुण किती असतील 65। ऑप्शन नंबर या ठिकाणी 2 आपला बरोबर असेल। पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न 3 नंबरचा आहे। बघा, या ठिकाणी दिले, एका वर्गातील पहिल्या 5 मुलांची सरासरी वय दिली आणि त्यापैकी पहिल्या 4 वयाची बेरीज पण दिली तर 5व्या मुलाचं वय काढायचे। बघा, असा जर प्रश्न आला तर कधी पण बघा, 5 मुलांच्या वयाची सरासरी दिलेली आहे। बरं, सरासरीला जर ह्या 5 ने गुणलं तर त्या 5 मुलांच्या वयाची बेरीज निघत असते, म्हणून लिहायचं 11.5 गुणिले 5। गुणाकार करून घेऊ आपण अगोदर। 5 5 25, 7 2, 5 1 5 6 7, पुन्हा 5 1 5.1 नंतर, म्हणजे हे जे आलेले ती पहिल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज आली। 5 मुलांच्या वयाची बेरीज आलेली किती आली 57.5। आता 4 चौघांच्या वयाची बेरीज दिलेली आणि 5व्याची विचारली, म्हणजे ही चौघांची जी बेरीज आहे ती ह्या 5 जणांच्या बेरीजीतून वजा करा आपण। 57.5 वजा 46.5। पहा, 5 5 गेली 0. 7 मधून 6 गेली 1 राहिला, 5 मधून 4 गेली 1 राहिला, 11.0। याचा अर्थ ऑप्शन नंबर आपल्या या ठिकाणी 1 उत्तर बरोबर असेल। ठीक आहे। समजलं नसेल तर व्हिडिओ थांबून तुम्ही समजून घ्या, लिहून घ्या। चला पुढील प्रश्नाकडे वळूया।
पुढचा प्रश्न आहे 3 संख्यांची सरासरी 12 आहे. आधीच्या प्रश्नासारखंच आहे. 3 संख्यांची सरासरी दिली आपल्याला 12, म्हणजे 3 संख्येची बेरीज करायची असेल तर आपल्याला 12 गुणिले 3 करावं लागेल. म्हणजे ही येईल 3 संख्यांची बेरीज. ठीक आहे. 3 संख्यांची सरासरी 12 आहे. त्यातील 2 संख्या जर 13 आणि 15 असतील तर तिसरी संख्या. मग आता या दोन्ही संख्येची आधी बेरीज करा. 13 अधिक 15 28 आली. आता 3 तर तिसरी संख्या विचारली बघा. 3 संख्येची बेरीज किती आली 36 आणि 2 संख्येची बेरीज 28. तिसरी काय येईल मग तर ह्या दोघांची वजाबाकी 36 वजा 28. 16 मधून 8 गेली 8 राहतील 0. म्हणजे उत्तर या ठिकाणी आपलं काय येईल 8. ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे पहा. एक सायकल स्वार 4.5 तासात 4.5 दिला इथं 4.5 तासात 45 किलोमीटर अंतर जातो तर त्याचा सरासरी वेग काढायचा. वेगचं सूत्र असते वेग बरोबर अंतर भागिले वेग. मग बघा अंतर किती 45, वेळ किती 4.5 म्हणजे 4.5 लिहू. बघा आता इथं ठिकाणी पॉईंट आहे. पॉईंट समान स्थळावर जर केला तर काय होईल इथं पॉईंट देऊन 0 आला तर पॉईंट बघा समान स्थळावर असल्यामुळे पॉईंट निघून जातो. इथं राहील 450, इथं राहील 45. पहा 45 45 45 एक 45 शून्याला 0 म्हणजे त्याचा सरासरी वेग किती असेल 10 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी बरोबर असेल. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे. पहिल्या 5 संख्यांची बेरीज दिली तर 6वी संख्या कोणती या ठिकाणी विचारली आहे. सेम तसंच 5 संख्यांच्या सरासरी दिली तर 5 संख्येची बेरीज काढू आपण अगोदर. म्हणजे काय होईल 15.5 गुणिले 5 5 5 25 2 25 26 27 7 2 5 1 5 2 7. बघा या ठिकाणी आपला गुणाकार आलेला आहे. या ठिकाणी 6 संख्या दिल्या आपण 5 ने केले सॉरी 15.5 गुणिले 6 करा. 6 पंचे 30 हातचे 3 6 पंचे 30 आणि 3 33 हातचे पण 3 6 1 6 3 9.1 नंतर पहा 6 संख्यांची सरासरी म्हणून 6 संख्यांची बेरीज किती आली 6 संख्यांची बेरीज या ठिकाणी आली 93 आणि आपल्याला 5 संख्यांची बेरीज दिली म्हणजे 75 याच्यामधून वजा करायचे. ते करा 93 वजा 75. तर बघा 93 वजा 75 करू आपण. परत 13 मधून 5 गेले 8 राहतील तर 8 राहिले 8 मधून 7 गेले 1 राहील म्हणजे उत्तर येईल आपलं 18. ऑप्शन नंबर 2. बघा या ठिकाणी 5 झालं 6 आहे त्यामुळं नीट पाहून घ्या. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न असेल आपला एका क्रिकेट खेळाडूंच्या 24 इनिंगच्या धावाची सरासरी 28 आहे. मग काय करावं लागेल या ठिकाणी आपल्याला 24 इनिंगची 28 सरासरी आहे म्हणजे 24 गुणिले 28 करावं लागेल अगदी आपल्याला. 24 गुणिले 28 या ठिकाणी केलं तर 672 उत्तर येईल आपलं. पुढे दिलेले त्याने 25व्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास सरासरी 29 होईल. आता 25व्या इनिंगमधल्या धावा माहीत नाहीत पण 25 गुणिले जर 29 केलं तर 25 ज्या इनिंग आहेत त्याच्यामध्ये जर सरासरी 29 असेल तर ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे 25 इनिंगमधल्या धावांची संख्या असते ती. मग या दोघांचा परत गुणाकार करा. या ठिकाणी 725 येईल. आणि आता काय करायचं हे जे दोघांचा गुणाकार केलेला आहे ह्याचा आणि ह्यांचा तर ह्यांची वजाबाकी केली की आपल्याला 29व्या म्हणजे 25व्या इनिंगमध्ये किती धावा काढले हे निघेल. तर मग 725 वजा 672 बघा 5 मधून 3 गेले सॉरी 2 गेले 3 राहतील. या ठिकाणी 12 होतील. 12 मधून 7 गेले 5 राहतील. इथे 6 राहिले 6 6 गेले 0 53 म्हणजेच 25व्या इनिंगमध्ये त्याने 53 धावा काढल्या असतील. पुढील प्रश्नाकडे वळू. बघा एका पेटीत 36 गोळ्या आहेत. अशा 128 पेट्या आहेत. जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्याची संख्या काढायची. तर अगोदर काय करू आपण 128 गुणिले 36 करू म्हणजे आपल्याला या ठिकाणी एकूण गोळ्याची संख्या निघेल. तर बघा 6 8 48
आजचे आले 4, 6 2 12 आणि 4 16, आजचा 1 येईल, 6 1 6 आणि 1 7 येईल, 0 8 3 24, आजचे 2 येतील, 3 2 6 आणि 2 8 येईल, 3 1 3 येईल, 8 0, आजचा 1 16 6, आजचा 1 4. मग या ठिकाणी 4608 हे असतील आपल्या एकूण गोळ्या. काय असतील? एकूण गोळ्या. तर आता काय सांगितलं या ठिकाणी आपल्याला, एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या असतील. मग आधी गोळ्या किती होत्या? 36. मग 4 कमी भरायचे म्हणल्यावर 4 वजा करा, किती गोळ्या भरतील आपण? 32 गोळ्या भराव्या लागतील. मग काय करायचं या ठिकाणी, 4608ला 32ने भाग द्यायचा. 4608 भागिले 32 यांचे करायचे आपण या ठिकाणी. आता काटाकाटी करून घेऊया. दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या 4 आहे. मग 4ने भाग देऊ. 4 7 8 4 8 32, 4 1 4, 4 1 4, उरले 2, 4 5 20 आणि 4 2 8. या ठिकाणी 1152 राहील. आता याला 8ने भाग देण्यापेक्षा आपण 4ने परत देऊ. 4 2 8, 4 2 8, 9 10 11 3 उरतील, 35 झाले. 4 8 32, परत 3 उरतील, पुन्हा 4 8 32. बघा या ठिकाणी राहिले 288 भागिले 2 राहतील. बे 1 बे 1 बे, बे चौक 8, बे चौक 8. बघा या ठिकाणी उत्तर आपल्याला आलेले आहे 144. लागणाऱ्या पेट्यांची संख्या असेल 144. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 2.5 मध्ये सर्व स्पष्टीकरणे पाहिली आहेत. या ठिकाणी आपले 2 धडे कंप्लीट झालेले आहेत. ज्यांनी या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी पाहून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.